IPO मिळाल्यानंतर एक्झिटसाठी ह्या 3 स्ट्रॅटेजी फॉलो करा. आता IPO तुम्हाला मिळेल ही प्रोबॅबिलिटीचा गेम आहे, कारण सबस्क्रिप्शन हायर असेल तर IPO मिळण्याची प्रोबॅबिलिटी तुमची लोअर असते. आणि IPO लागलाच तर एक्झिट कसा करायचा. आता हा पार्ट सब्जेक्टिव्ह आहे, पण तुम्ही या 3 स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. फर्स्ट, जर तुमचा पर्पजच हा लिस्टिंगसाठीचा असेल तर IPO लिस्ट होण्याच्या दिवशी एक्झिट करा 100% अमाउंट. सेकंड, लिस्टिंग गेन. जर तुम्ही लॉंग टर्म होल्ड करण्याचा प्लॅन करत असाल, कंपनीचे फंडामेंटल चांगले असतील, लॉंग टर्म ग्रोथवरती तुम्ही बेट करत असाल तर लॉंग टर्म होल्डिंग ही खूप गुड बेट आहे. बरेचसे IPOचे एक्झाम्पल आहे. डीमार्ट असेल 17 मध्ये आलेला अराउंड 600ला, नंतर तो 5300 पर्यंत गेला. पारस डिफेन्स असेल, बरेच IPOs होते की जे अप साईडला ओपन झालेले. आणि जी थर्ड स्ट्रॅटेजी आहे ती आहे पार्शियल एक्झिट, म्हणजे तुम्ही लावलेली अमाऊंट विथड्रॉ करा. सपोज एखादा IPO तुम्ही 600ला लावलाय आणि तो ओपन झालाय 900ला, 50% गेन आहे, तो राहू दे तसाच आणि तुमची जी अमाऊंट आहे ती विथड्रॉ करा. त्याने तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुम्हाला मिळू शकतो, शॉर्ट टर्म प्रॉफिट मिळू शकतो आणि लॉंग टर्म होल्डिंग ही तुमच्याकडे राहू शकते. थँक्यू.